ही गोष्ट त्या प्रत्येकासाठी आहे, ज्यांचा विश्वास डगमगतो. अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर विठ्ठल नावाचा एक सामान्य माणूस राहत होता. विठ्ठल खूप श्रद्धाळू होता. रोज सकाळी उठून स्वामींचं नाव घ्यायचं, कामाला जायचं, संध्याकाळी मठात जाऊन बसायचं. हाच त्याचा दिनक्रम. विठ्ठल म्हणायचा, स्वामी आहेत, मग मला भीती कशाची? एक दिवस विठ्ठलच्या आयुष्यात सगळं बिघडायला लागलं. नोकरी गेली, घरात पैशांची चणचण, लोकांनी बोलणं सुरू केलं. अपमान, निराशा, चिंता. तरीही विठ्ठलने स्वामींची सेवा सोडली नाही. तो अक्कलकोटला गेला. स्वामींनी त्याच्याकडे पाहून सांगितलं, 3 दिवस कोणाशीही तक्रार करू नकोस. जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे कर आणि रोज रात्री माझं नाव घेऊन झोप. विठ्ठलने शब्दशः सगळं केलं, पण काहीच घडलं नाही. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, आठवडा गेला, पण नोकरी मिळाली नाही, पैसे आले नाहीत. परिस्थिती अजूनच बिकट झाली. विठ्ठलच्या मनात विचार आला, मी सगळं केलं तरी काहीच बदल नाही. खरंच स्वामी ऐकतायत का? एक रात्री विठ्ठल मठात उभा राहून म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, पण मला काहीच मिळालं नाही. डोळ्यात राग, मनात वेदना. स्वामी शांत होते, काहीच बोलले नाही. विठ्ठलला राग आला, पण त्याचा स्वामींवरचा विश्वास डगमगला नाही. दुसऱ्या दिवशी विठ्ठलला एक काम मिळालं. खूप कमी पगाराचं, खूप कष्टाचं. मन म्हणालं, हे काय जीवन? स्वामींनी सांगितलं म्हणून हे सगळं. पण तरीही तो कामाला लागला. त्या कामात त्याची संयम, नम्रता, प्रामाणिकपणा, अहंकाराचा त्याग या सर्व गोष्टींची स्वामी परीक्षा घेत होते. काही आठवड्यात लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. त्याचं काम ओळखलं गेलं. त्याला चांगली संधी मिळाली. नोकरीपेक्षा जास्त त्याला स्वतःवरचा विश्वास मिळाला. विठ्ठल पुन्हा अक्कलकोटला गेला. डोळ्यात पाणी, मन शांत. स्वामी हसून म्हणाले, आता सांग, मी काही केलं का? विठ्ठल म्हणाला, स्वामी, तुम्हीच सगळं केलं. तुम्ही माझा विश्वास मोडू दिला नाही, म्हणूनच आज मी उभा आहे. स्वामी म्हणाले, अरे, हे सर्व तुझ्या माझ्यावर असणाऱ्या विश्वासामुळे घडलं. मी जेव्हा शांत असतो तेव्हाच माझं काम सुरू असतं. जे लगेच मिळतं ते वरदान नसतं. जे थांबून मिळतं ते आयुष्य घडवतं. विठ्ठलला कळलं, स्वामी कधीही शिक्षा देत नाहीत. ते माणसाला योग्य बनवतात. बोध, देव शांत आहे म्हणजे दूर नाही. विश्वास डगमगतो, पण धरून ठेवल्यास तोच तारतो. स्वामींची परीक्षा म्हणजे आपली तयारी.